शिंदे साहेब ट्रेनमधून जात असताना त्यांच्या फोनवर हा व्हिडिओ आला. त्यांनी शीर्षक बघितलं, दारुडे दीर्घायुषी. ते वाचल्याबरोबर शिंदे साहेबांची कांती उजळली. आता घरी गेल्यावर सगळ्यांना हा व्हिडिओ आधी शेअर करायचा असं त्यांनी मनाशी ठरवलं. कल्याण स्टेशन आलं. शिंदे साहेबांनी आधी स्टेशनच्या समोरच्या दुकानात जाऊन एक क्वार्टर विकत घेतली. घरी पोचल्याबरोबर ते बायकोला म्हणतात, तू ते आधी दार लावून घे आणि माझ्या खोलीत ये. शामूची व्हिडिओ आली आहे, दारुडी दीर्घायुषी म्हणतो, चल एकत्र बघू. आणली आहे मी, आज तू घेच. छे इश्य, काय पण ना तुम्ही. अगं जरा चाखून तर बघ. तर शिंदे साहेब आधी हा व्हिडिओ पहा आणि त्याच्यानंतर बायकोला काय चाखायला द्यायचं ते द्या. आपल्याला ते नेहमी चित्रात आपण पाहतो नाही का, रोमन सम्राट, रोमन सैनिक, सतत लढाया आणि त्यांचे असे घाणेरडे कपडे, जखमी झालेले वगैरे आणि एकसारखे दारू, दिवसभर लढाया आणि संध्याकाळी त्यांचा ऐशोआराम. सगळ्यांच्या हातामध्ये ते वाईनचे पेले आणि बायकांच्या हातामध्ये बाटल्या. आता बायकांच्या हातात बाटल्या म्हणजे ते काय घटा 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 पित नव्हत्या काय, पुरुषांना त्या ओतायच्या. मात्र स्त्रिया सुद्धा प्यायच्या. स्त्रिया काय, लहान मुलं सुद्धा प्यायची. आपल्याला काय वाटतं, अरे असेल बाबा, त्यांची संस्कृती असेल, दिवसभर लढाया करतात, त्यांना थोडी मजा मौज असायला पाहिजे संध्याकाळची, म्हणून आपले पितात. हे तुमचं बरोबर आहे, हे पण कारण असू शकतं. मात्र दारू पिऊन दीर्घायुषी कसे? दारूने तर किती अनेक आजार होतात नाही का. आमच्या ऑफिसमधला तो कांबळे कामावरून घरी गेला की ह्याच्या आधी खिडक्या बंद. गेला 47चा होता. मग रोमन लोक दारू पिऊन दीर्घायुषी कसे? हे शिंदेंच्या बायकोने शिंदेंना विचारलं. ती घरी असेल, मात्र BCom केलंय तिने. तर त्याचं असं आहे, त्या काळामध्ये पाणी पिणारे पाण्यामुळे जास्त मरत. त्या काळी पाणी शुद्ध करण्याचं तंत्र विकसित झालं नव्हतं. पाणी शुद्ध करायचं सोडा, निव्वळ त्यातला गाळ काढण्यासाठी किंवा कचरा काढण्यासाठी त्या काळी डबकी बनवत आणि त्यामध्ये ते पाणी साठवून ठेवीत आणि मग थोड्या वेळाने तो गाळ खाली जायचा आणि शिवाय उन्हामुळे त्यातील काही जंतू असतील थोडेफार, ते काही नष्ट व्हायचे. एवढंच त्यांचं शुद्धीकरण. पाणी उकळून वगैरे घ्यायचं पण प्रत्येकाला त्या काळी जमत नव्हतं. त्यावेळी मातीच्या भांड्यांमध्ये पाणी घेऊन ते उकळायचे. मात्र त्यासाठी ऊर्जा किती लागते, जागा किती लागते, पाणी परत दुसरीकडे ठेवायला पाहिजे वगैरे. त्यावेळी त्या लोकांना लढाईमुळे वगैरे वेळ नव्हता. त्या काळी तेथील श्रीमंतांकडे अशी पण पद्धत होती की लोखंडाच्या सळ्या लाल बुंद करून त्या पाण्यामध्ये विझवायच्या. म्हणजे त्याच्या उष्णतेने ते पाणी गरम पण व्हायचं आणि त्यांना असं पण वाटायचं की त्यातले जंतू त्याच्यामुळे मरतात. मात्र ह्या सगळ्या खार्सिक गोष्टी आहेत आणि त्याला वेळ पण लागतो, जागा लागते. आणि आजच्यासारखी पाण्यातील जंतुनाशकं म्हणून अशी काही रसायनं वगैरे त्या काळी नव्हती. आणि रोमन पुरुष म्हणजे सतत लढाईवर. अशा वेळी ज्या ठिकाणी ते असतील तिथे जे पाणी मिळेल तेच त्यांना प्यावं लागायचं. तिथे पाण्यात जंतुनाशक काय, नुसता गाळ आणि कचरा काढायला सुद्धा त्यांच्याकडे साधनं आणि तिथे त्यावेळी वेळ नव्हता. या सर्व गोष्टींमुळे त्या काळी पाणी पिऊन अनेक माणसं मरत असत. साधा डायरिया जरी झाला तरी त्याला औषध नव्हतं. जुलाब लागले म्हणजे बहुतेक गेला. आणि यासाठी म्हणून तिथे सतत वाईन पीत. वाईन बनवण्याची कला हजारो वर्षापासून माणसाला अवगत आहे. आणि वाईनमध्ये अल्कोहोल असतं आणि त्यामुळे वाईनमध्ये जंतू राहत नाहीत. त्यामुळे पाणी पिऊन होणारे आजार वाईन पिणाऱ्यांना होत नसत आणि ते पाणी पिणाऱ्यांपेक्षा दीर्घायुषी असायचे. आणि वाईन सगळीकडे उपलब्ध होती. शत्रूच्या किल्ल्यामध्ये, राजवाड्यामध्ये, शत्रूच्या गावामध्ये सगळीकडे तेव्हा वाईन असायची म्हणजे आता पण असते. आमच्या बिल्डिंगच्या खाली पण दुकान आहे. शिंदेंच्या बायकोला या व्हिडिओचा आशय शिंदेंच्या आधी कळला. माझा अजून कुकर लागायचं आहे असं सांगून त्या शिंदेंना सोडून स्वयंपाकघरात गेल्या. शिंदे मात्र ते मग दारू पिऊन यकृत नाही का बिघडत? नाही बिघडत ना. शामू, कायच्या काय बंडल मारू नका. दारू पिऊन यकृत बिघडत नाही म्हणतो. काय त्यामुळे युट्यूबर झालं म्हणून काय पण बोलशील काय? आपण असं कोणत्या पण गोष्टीवर विश्वास नाही ठेवत. यायला काय पण म्हणतो, यकृत बिघडत नाही म्हणतो दारूमुळे. शिंदे, शांत शांत. सांगू का जाहिरात लावू? लावू काय? लावू.
अहो, सकाळी दारू प्याला म्हणजे संध्याकाळपर्यंत यकृत बिघडून माणूस मरत नाही, त्याला वेळ लागतो. आणि त्या काळी माणसाचं सरासरी आयुष्य एवढं कमी होतं की यकृत बिघडण्याच्या आधीच इतर कोणत्या तरी आजाराने माणूस मरायचा. रोमन साम्राज्यामध्ये त्या काळी माणसाचं सरासरी आयुष्य 25 ते 30 वर्ष एवढंच होतं. काही फार कमी नशीबवान होते ते 50 ओलांडायचे, आणि ते सुद्धा श्रीमंत असले तर. 25% मुले जन्मल्यानंतर पहिल्याच वर्षात मरायची. कित्येक जण लढाईमध्ये मरायचे, आणि लढाईमध्ये जखमी होणारे पण त्यांची वाचण्याची शक्यता काही जास्त नव्हती. आणि त्यावेळी अनेक संसर्गजन्य रोग होते. घाण कचरा याचा निचरा पण होत नसायचा. तेवढ्यात शिंदेंच्या पत्नी दारातून हातात ताटली घेऊन आल्या. शिंदे म्हणतात, भजी? अगं, तू तर डाळ लावायला गेली होतीस ना. अहो, किती दिवसांनी तुम्ही घरी आणलीये, म्हटलं तुम्हाला सरप्राईज द्यावं. अरे वा वा वा, आण ती आण. आणि एक काम कर, एक मस्तपैकी चहा कर, वेलची घाल आज. अहो, तुम्हाला घ्यायची आहे ना. अगं, काय विचारू नको ग, या शामूने सगळा मूड घालवला. त्याच्या व्हिडिओला अनलाईक करून अनसबस्क्राईब केलं पाहिजे याच्या चॅनलला.